नमस्कार. दयानंद आर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल. लातूर जिल्हा महेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी उत्सवानिमित्त आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात दयानंद शिक्षण संस्थेचे आदरणीय सचिव तथा लातूरचे बहुआयामी व्यक्तिमत्व श्री रमेश गोविंदलालजी बियाणे यांना महेश्वरी समाजाचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा महेश भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असलेले श्री रमेशजी बियाणी यांनी लातूर पॅटर्न घडवणाऱ्या संस्थेचे सर्वांगीण विकासासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. दयानंद सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव माननीय अनिलजी नावंदर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत. दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा प्रवेश उत्सव. महाविद्यालयाचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा असतो. या सोहळ्यात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड उपस्थित होते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी होण्यासाठी रोटरी क्लब लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिवस आणि हा सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सहाय्यक शिक्षण संचालक श्री संजय पंचगले, रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष विश्वनाथ निगोडके, रोटरी क्लब लातूरचे असिस्टंट गव्हर्नर नरेश कोरे, सेवालय शिक्षण संस्थेचे प्रमुख रवी बापटले, उपप्राचार्य डॉक्टर अंजली जोशी, दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिलीप नागरगोचे, पर्यवेक्षक डॉक्टर प्रशांत दीक्षित प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थिनींचे प्रवेश शुल्क भरून आईच्या स्मृतीला दिला उजाळा. दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर दिलीप नागरगोजे यांनी त्यांच्या मातोश्री चंपाबाई नामदेव नागरगोजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयातील 11वी व 12वी शिकणाऱ्या गरजू व होतकरू 21 विद्यार्थिनींचे वार्षिक प्रवेश शुल्क 21,000 रुपये भरून अर्थसहाय्य केले. यावेळी डॉक्टर दिलीप नागरगोजे यांनी हे अर्थसहाय्य दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी संस्थेचे सचिव रमेश बियाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक डॉक्टर प्रशांत दीक्षित, अध्यक्षक संजय व्यास, विकास खोगरे, रेश्मा नागरगोजे, श्रीनिवास नागरगोजे, ओम नागरगोजे हे उपस्थित होते. डॉक्टर नागरगोजे यांनी आतापर्यंत 126 विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क भरले आहे. पुण्यतिथी म्हणजे केवळ स्मरण नव्हे तर त्यांच्या संस्कारांना समाज उपयोगी कृतीतून जिवंत ठेवणे या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थिनीचे शिक्षणात अडथळा येऊ नये आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.